मित्रांनो नमस्कार. आजच्या या व्हिडिओमधून आपण अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग या शिक्षणासाठी प्रवेश मिळवताना भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि गणित म्हणजे मॅथमॅटिक्स या विषयांची सखोल आणि सूक्ष्म तयारी का करून घेतली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण हे तीन जे विषय आहेत ते अभियांत्रिकीचे मूलभूत आधारस्तंभ आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग या शाखेचे मूलभूत असे ते आधारस्तंभ आहेत. कोणते तीन विषय? तर फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री. त्यापैकी गणित हा विषय का महत्वाचा आहे? तर गणित हे अभियांत्रिकीची भाषा आहे. अभियांत्रिकीतील जवळपास प्रत्येक शाखेमध्ये गणिताचा वापर होतो. स्ट्रक्चर्स असतात, मशीन्स असतात, संगणक प्रोग्रामिंग असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, एआय, आजचं एआयचं युग आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो, इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये गणित हा जो विषय आहे तो खूप आवश्यक आहे. म्हणजे गणित आवश्यक असतं. या विषयामुळे काय होतं तर विद्यार्थ्यांची तर्क शक्ती जी आहे, समस्या सोडवण्याची क्षमता जी आहे आणि विश्लेषणात्मक विचारशक्ती जी आहे तर या विषयातून तपासली जाते. त्यामुळे गणित हा विषय इंजिनिअरिंग मध्ये खूप महत्वाचा मानला जातो. दुसरा विषय आहे भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रामुळे आपल्याला निसर्गाचे नियम जे आहेत ते नियम समजतात. पूल कसा उभा राहतो, विमान कसे उडते, वीज कशी वाहते, घराचं स्ट्रक्चर असंच का असावं, मोबाईल आणि संगणक कसे काम करतात, या सर्व गोष्टी भौतिकशास्त्राच्या नियमांवर आधारित आहेत. आणि त्यामुळे जो इंजिनियर असतो त्याला या फिजिक्सचे चांगले ज्ञान असणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून हा विषय जो आहे तो इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये, त्याच्या प्रवेश परीक्षेमध्ये महत्वाचा मानला जातो. तिसरा विषय आहे रसायनशास्त्र. रसायनशास्त्र म्हणजे ज्याला आपण केमिस्ट्री असं म्हणतो, यामुळे पदार्थांचे गुणधर्म आपल्याला समजतात. नवीन धातू, प्लास्टिक, सिमेंट, बॅटरी, औषधं आणि इतर जे साहित्य आहे ते विकसित करण्यासाठी रसायनशास्त्र हा विषय आवश्यक आहे. म्हणजे बघा आता कार असतील किंवा मोटरसायकल असतील तर त्यामध्ये तो विशिष्ट रंगच का वापरायचा, रबर असेल किंवा प्लास्टिक किंवा फायबर बघा ते वापरलं जातं तर तेच का वापरायचं. तर त्याचे गुणधर्म जे आहेत ना ते केमिस्ट्री या विषयामुळे आपल्याला समजत असतात. विशेषतः केमिकल मटेरियल्स, बायोटेक्नॉलॉजी आणि पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये म्हणजे या क्षेत्रांमध्ये त्याचे महत्व खूप आहे. तर मित्रांनो हे तीन विषय यासाठी महत्वाचे आहेत. तर ही जी प्रवेश परीक्षा असते ज्याला आपण JEE म्हणतो, तर ही केवळ ज्ञान नव्हे तर ही परीक्षा केवळ ज्ञान नाही तपासत तर ती क्षमता तपासत असते. JEE, MHT, CET महाराष्ट्र राज्याची असते. तर यासारख्या परीक्षा विद्यार्थ्यांनी किती पाठांतर केलेले आहे हे पाहत नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांची तार्किक विचारशक्ती, समस्या सोडवण्याची गती, संकल्पना समजण्याची क्षमता आणि कठीण परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या परीक्षांमध्ये तपासल्या जात असतात. त्यांची चाचणी जी आहे ती घेतली जात असते. अभियांत्रिकी अभ्यासक्रम खूप कठीण असतो मित्रांनो. विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, मेकॅनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स यासारखे विषय जे आहेत ते शिकावे लागतात. त्यामुळे या प्रवेशापूर्वी म्हणजे इंजिनिअरिंगच्या प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत आहे का हे या तीन विषयांच्या आधारे जे आहे ते तपासले जात असते. आणि जर विद्यार्थी या विषयांमध्ये कमकुवत असतील तर ते चांगले इंजिनियर होऊ शकणार नाहीत, किंबहुना ते शिक्षण सुद्धा पूर्ण करू शकणार नाहीत. थोडक्यात जर सांगायला गेलं तर जसं एखादी इमारत असते बघा, तर इमारतीचा पाया मजबूत असेल तरच ती इमारत सुरक्षित उभी राहू शकते. तसेच अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री हे विषय आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी या विषयांची सूक्ष्म आणि कठोर तयारी करून घेतली जात असते. मात्र एकदाच नोकरी मिळाली म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळाली किंवा तो व्यक्ती उद्योग क्षेत्रामध्ये गेला तर हे सर्व जे अभियंते असतात म्हणजे इंजिनियर असतात तर दररोज काही केमिस्ट्री किंवा अवघड गणित वापरत नाहीत. पण हे विषय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतात, तर्कशक्ती जी आहे ती विकसित करतात, समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करतात. म्हणून या विषयांना इतके महत्व दिले जाते. म्हणून जर तुम्हाला तुमच्या मुलांना, तुमच्या पाल्यांना जर इंजिनिअरिंगला पाठवायचं असेल तर त्यांची
8वी-9वी पासूनच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हायला पाहिजे. गणित चांगलं त्यांचं करून घ्या, सायन्स त्यांचं व्यवस्थित करून घ्या. केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 11वी-12वी नंतर साधारणतः येत असतात. इंग्रजी हा विषय असतो, तर तो विषय त्यांचा आपण व्यवस्थित त्याची तयारी करून घ्यायला पाहिजे. त्यांचं जर 8वी, 9वी, 10वी मध्येच गणित पक्क झालं, सायन्स त्यांचं चांगलं असलं, त्याला आवड असली, त्यांना गोडी असली, तर पुढे ते सहज या परीक्षा ज्या आहेत त्या क्रॅक करू शकतात. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंगमध्ये किंवा त्याच्या प्रवेश परीक्षेमध्ये या 3 विषयांना का महत्त्व असतं ते आपण बघितलं. धन्यवाद.